ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. सर्व बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याच्या दृष्टीने आपण सध्या आपल्या मार्केटमधील टॉप मार्केट कॅप कंपन्यांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. म्हणजेच काय तर मित्रांनो, शेअर बाजार गुंतवणुकीचे प्राथमिक माहिती मिळवल्यानंतर सर्वात पहिले म्हणजे शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचे किंवा आपल्याला जर कोणी सांगितलं ह्या कंपनीत गुंतवणूक कर, तर त्या कंपनीचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते. परंतु मित्रांनो, तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून शेवट ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असे 3 निष्कर्ष असतात. तर मित्रांनो, सर्व कंपन्यांचे जे आपण सध्या व्हिडिओ बनवतोय तर ते संपूर्ण पहा ही विनंती. तर मित्रांनो, आज आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 5 नंबरची कंपनी असणाऱ्या SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी म्हणजेच एकूण मार्केटचा अंदाज येण्यासाठी एकूण मार्केट पाहणे गरजेचे असते. तर म्हणजेच काय तर मित्रांनो, आज दिनांक आहे 4 ऑगस्ट 2026 आणि आज आपल्या निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,614 अंक या अंकाला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आपले एकूण शेअर मार्केट हे आज 52 हाय अंकापासून किंवा ऑल टाईम हाय अंकापासून सुमारे 1,759 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52 किंवा ऑल टाईम हायपासून सुमारे 6.66% खाली आहे. म्हणजेच काय तर एकूण मार्केटची स्थिती आपण पाहिल्यामुळे आपल्याला सध्या मार्केटमध्ये मंदी आहे की तेजी आहे याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर असो, तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 5 नंबरची कंपनी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे आता पाहू. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी बँकिंग सेक्टरमधील पब्लिक म्हणजेच सरकारी बँक सेक्टरमधील आहे. मित्रांनो, SBI सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक बँका जर बघितल्या तर त्या आहेत युनियन बँक, तसेच PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक, तसेच बँक ऑफ बडोदा,
कॅनरा बँक, इंडियन बँक, IOB, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, UK बँक मित्रांनो, युको बँक मित्रांनो, SBI सारखेच काम करणारे या स्पर्धक कंपन्या आहेत. तर यापैकी तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या एकूण शेअर मार्केटमधील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर आधी आपल्या चॅनलवर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला आहे का हे पहा, आणि बनवला नसेल तर त्या कंपनीचे नाव तुम्ही कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 4 ऑगस्ट 2026 आणि आज SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स 1042 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. तसेच मित्रांनो, त्या कंपनीच्या शेअरची हिस्टॉरिक किंमत म्हणजेच ऐतिहासिक म्हणजेच मागील भूतकाळातील किमती. तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय म्हणजे सुमारे 13 महिन्यातील जास्तीत जास्त किंमत जर बघितली तर ती होती 1234 रुपये आणि 52वी लो म्हणजेच त्या कंपनीची 13 महिन्यातील कमीत कमी किंमत जर बघितली तर ती होती 790 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास 2 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 680 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 401 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 153 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 10 वर्षाहूनही अधिकतम मागं गेल्यास 2000 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 15 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीची मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीची आजची मार्केट कॅपिटल आहे 9,62,476 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या यादीतील ही कंपनी सुमारे 5 नंबरची बलाढ्य कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, SBI ह्या कंपनीला 2026 साली 85,203 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2025 साली 79,052 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2024 साली 68,224 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2023 साली 56,609 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2022 साली 36,395 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर आता आपण SBI या कंपनीचा अभ्यास करतो तर आपण भविष्यात त्या कंपनीचा शेअर घेण्याचा विचार करत असू तर मित्रांनो, म्हणजेच काय तर त्या कंपनीचा शेअर्स घेणार, भले तो एक असू दे पण तो आपण त्या कंपनीचा शेअर्स घेणार म्हणजे आपण तेवढ्या भागाचे त्या कंपनीचे मालक होणार. परंतु मित्रांनो, आपण त्या कंपनीत मालकी हक्क घेणार म्हणजे शेअर्स घेणार, त्यासाठी आपण रक्कम गुंतवणार. परंतु मित्रांनो, ऑलरेडी त्या कंपनीचं मालक ऑलरेडी कोणते घटक किती टक्के पाहणे यालाच शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात. तर मित्रांनो,
SBI ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा या कंपनीत 55.03% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि ह्या कंपन्या मित्रांनो त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करूनच त्यात रक्कम गुंतवत असतात. तर त्यांनी ह्या कंपनीत 26.45% इतकी रक्कम गुंतवलेली आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर मित्रांनो, त्यांचा हिस्सा या कंपनीत 10.73% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो मित्रांनो? निष्कर्ष क्रमांक 1, ह्या कंपनीला 2022 साली 36,395 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2026 साली 85,203 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये मागील 5 वर्षापासून सतत भरघोस अशी वाढ होत आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर जो 2 वर्षापूर्वी 680 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 401 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 153 रुपयाला मिळत होता, 10 वर्षाहूनही मागं गेल्यास सुमारे 2000 साली 15 रुपयाला मिळत होता, तोच स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता 1042 रुपयाला मिळत आहे. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय, तर स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 680 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत गुंतवलेले म्हणजे 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 680 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 401 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 153 रुपये, तसेच 2000 साली गुंतवलेले 15 रुपये, आज 1042 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं भरघोस असं गुंतवणुकीवर नफा दिलेला आहे. म्हणजेच ह्या कंपनीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2000 साली ह्या कंपनीचा शेअर्स 15 रुपयाला होता, तो आत्ता 1042 रुपयाला झालेला आहे. म्हणजे लॉंग टर्ममध्ये सुद्धा ह्या कंपनीनं भरघोस असा नफा दिलेला आहे. म्हणजेच 15 रुपयाचा शेअर 1042 रुपये झालेला आहे. म्हणजेच ह्या कंपनीनं 2000 सालापासून आता 2026पर्यंत 69.46 पट एवढा रिटर्न्स म्हणजे एवढा नफा दिलेला आहे. म्हणजे 69.46 पट एवढा नफा दिलेला आहे. आणि मित्रांनो, ह्या कंपनीत जर समजा 2000 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 69.46 लाख रुपये झालेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, ह्या कंपनीने 1 लाख रुपयाचे 69,46,000 रुपये 26 वर्षात करून दिलेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ.डीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, ह्या कंपनीनं भरघोस असा नफा दिलेला आहे. परंतु मित्रांनो, आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या सदरात आपण पाहिलेला आहे. मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू केले आहे. तर त्याच्यात शेअर म्हणजे काय हितपासूनची माहिती आहे. तर मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजारचे बेसिक ज्ञान हवे आहे त्यांनी आपल्या चॅनलवर आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याचे 16 व्हिडिओ झालेले आहेत, ते तुम्ही क्रमशः पहा. तर त्यात आपण पाहिलेलं आहे की कमी किमतीत शेअर्स घेऊन जास्त किमतीत विकणे हा शेअर्स खरेदीचा प्रमुख फायदा असतो. परंतु मित्रांनो, कमी किमतीत शेअर्स घेऊन जास्त किमतीत विकणे हा एकमेव फायदा नसतो. तर त्यापासून डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे होत असतात. आणि मित्रांनो, ह्या कंपनीच्या बाबतीत आपण डिव्हिडंडच्या बाबतीत म्हणजेच लाभांशाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीचा लाभांश हिस्ट्री जर पाहिली, डिव्हिडंड हिस्ट्री जर पाहिली तर ह्या कंपनीनं सतत दरवर्षी भरघोस असा डिव्हिडंड दिलेला आहे.
2023 साली ह्या कंपनीनं 17 रुपये 35 पैसे, तसेच 2024 साली 15 रुपये 90 पैसे, तसेच 2025 साली ह्या कंपनीनं 17 रुपये 35 पैसे इतका डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणजे ह्या कंपनीनं दरवर्षी बऱ्यापैकी डिव्हिडंड दिलेला आहे. तर मित्रांनो, ही कंपनी म्हणजे जी कंपनी सतत नफ्यात असते त्याच कंपनीची हिस्ट्री, डिव्हिडंड हिस्ट्री ही उत्तम असते. असो, तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर. त्यांचा हिस्सा 55.03% आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या कंपनीत म्हणजे जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 55.03% असते. मित्रांनो, जेवढे जास्तीत जास्त प्रमोटर होल्डिंग असेल तेवढी ती कंपनी माझ्या माहितीनुसार म्हणजे माझ्या विचारानुसार प्रमोटर होल्डिंग उत्तम असेल ती कंपनी गुंतवणुकीसाठी म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी उत्तम असते. कारण की ज्या कंपनीत प्रमोटरची रक्कम जास्त गुंतलेली असते त्या कंपनीवर प्रमोटरचे बऱ्यापैकी लक्ष असते. म्हणजे त्या कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष असते. कारण की त्या शेअरची किंमत कमी आल्यास सर्वात मोठे नुकसान हे प्रमोटरला होणार असते. तर मित्रांनो, प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीनं मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये वाढ दाखवलेली आहे. प्रमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे, डिव्हिडंड हिस्ट्रीसुद्धा चांगली आहे. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली किंवा किती जरी योग्य असली तरीही त्या कंपनीच्या शेअरमध्ये 52वी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग म्हणजेच नफेखोरी किंवा एकूण शेअर मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स खाली येतो. तर मित्रांनो, म्हणजे एकूण शेअर मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स म्हणजे जागतिक मंदी, युद्धजन्य स्थिती, कोरोनासारखी स्थिती अशा काळात एकूण शेअर मार्केट खाली आलेले तेव्हा उत्तम कंपनीचे शेअरसुद्धा 50% खाली आले. तर मित्रांनो, जेव्हा एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली 52वी खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. अशा वेळी त्या कंपनीच्या शेअर्समध्ये 52वी खायला असेल तर बऱ्यापैकी थोडेफार प्रॉफिट बुकिंग करावे. तसेच 52वी खायपासून त्या कंपनीचा शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा त्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्या ऐपतीनुसार रक्कम गुंतवावी. म्हणजे समजा 10% खाली आला तर काही रक्कम गुंतवा, अजून 10% खाली आला तर काही रक्कम गुंतवा आणि जिथून तो 52वी खायला पुन्हा जाईल तेव्हा काही शेअरची प्रॉफिट बुकिंग करा. तसेच मित्रांनो, ह्या कंपनीत सध्या वार्षिक विश्लेषणानुसार टप्प्याटप्प्याने बचतीतील रकमेतून गुंतवणूक करण्यास सध्या काही हरकत वाटत नाही. मित्रांनो, SBI ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, SBI ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. आमचा आत्मविश्वास वाढवा ही विनंती. भारत माता की जय.